मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहेत। याबाबत त्यांनी विधानसभेमध्ये अध्यक्षांना निवेदन केलंय। सभागृहाच्या पटलावर चर्चा होऊन त्याचा जीआर काढण्यात येतो, मात्र तसं न करता थेट जीआर काढण्यात आल्यानं हक्कभंग आणणार असल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिलाय। तर विरोधकांच्या पोटामध्ये दुखत असल्यानं ते विरोध करत असल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केला। अरे काय हा जो जीआर काही काढला, या घोषणेचे श्रेय कदाचित यांच्या आपसातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, श्रेयवादाची लढाई कदाचित असेल तो त्यांचा प्रश्न आहे। परंतु हे सुरू असताना या अर्थमंत्र्यांनी किंवा यांनी त्यांना कुरघोडी करण्याचा कदाचित त्यांचा प्रयत्न असेल किंवा काही गडबड असेल यासाठी। पण माझा स्पष्टपणे मत आहे अध्यक्ष महोदय की तुम्ही जर प्रायचित्त घेण्यासाठी हा योजना आणली, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, कारण पुढच्या 2 महिन्यासाठी ही योजना आहे। 4,500 कोटी रुपये याच्यावर लागणार आहेत एका महिन्याला साधारणतः। तर किती कुठून आणणार, काय आणणार तो तुमचा प्रश्न, ते आम्ही बघू। जे जीआर काढलाय त्यातल्या अटी पाहिल्यात तर 10% महिलांना सुद्धा महाराष्ट्रात त्याचा फायदा होणार नाही, हे महाराष्ट्राला नंतर कळेल। श्रावण बाळाच्या योजनेला 1,500ची जी अट घातली आणि ज्या काही अटी घातल्यात त्यातून कितपत फायदा होईल ते महाराष्ट्रातील महिला उद्या तुम्हाला त्या संदर्भात कळवतील। कारण 2 वर्ष जर पूर्वी आणली असती तर लोकांना फायदा झाला असता, पण ते 2 महिन्यासाठी आणून तुम्ही काय करताय। पण माझं एवढंच म्हणणं आहे या संदर्भात अध्यक्ष महोदय की हा हक्कभंग होतो की नाही याचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय। या सार्वभौम सदनाचा अधिकाराचा हक्कभंग या झालेला आहे की नाही याची माहिती किंवा या संदर्भातला खुलासा आम्हाला हवा आहे। सभागृह सुरू असताना अशा पद्धतीची घोषणा करणं हे योग्य आहे का? आणि सभागृह सुरू असतानाच नव्हे, बजेट सभा अंतरिम बजेट सुरू असताना अशा प्रकारे सांगणं, तेही वित्तमंत्री तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय। म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, हा हक्कभंग आहे, आम्ही हक्कभंग दाखल करूच, तो कसा आहे हेही सांगू, पण झालेली जी घटना आहे ती या सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी आहे, एवढंच सांगतो। मंत्रिमंडळाने एखादा निर्णय, 1 मिनिट विरोधी पक्षनेते महोदय, माझं होऊ द्या ना, मग आपण जरूर बोला। 1 मिनिट, मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, त्याचा शासन आदेश काढला आणि समजा आम्ही शासन आदेश तातडीनं काढला तर आता हरिभाऊ म्हटले तसं त्याला विरोध आहे का यांचा की का काढला? समजा आता आदेश निघाला आणि पात्र अपात्र ज्या काही त्याच्यामधल्या महिला असतील त्यांनी जर आतापासून अर्ज करण्याची तयारी सुरू केली, गोरगरीब महिलांना ते पैसे मिळणार आहेत, ते मिळू नयेत असं तुम्हाला वाटतंय का? त्यामुळं अशा अनावश्यक बाबीमध्ये पुन्हा आणि परत सरकारवरती आक्षेप घ्यायचा, त्यांच्या काळामध्ये कधी 1 रुपया महिलांना मिळाला नाही या योजनेसारख्या योजनांमधनं। आणि मग आता मी परत सांगेन, आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखालचे हे चांगले निर्णय, याच्यामुळं ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेलं आहे किंवा ज्यांना आता वाटतंय की हे आम्ही करू शकलो नाही ह्यांनी कसं केलं, ते नाराजीच्या मानसिकतेतनं, नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत। सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत।